ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंतांचं उत्तर. भाग 4. ओव्या आहेत 472 ते 481 आणि गीतेचा श्लोक आहे 34. भगवंत आपणच हा सर्व संहार कसा घडवून आणत आहोत ते सांगत आहेत. श्लोक 34. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतास्त्वं जहिमा व्यतिष्ठ युध्यस्व चेतोऽसि रणे सपत्नान्. द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण तसेच इतरही युद्धातले वीर मी मारलेले आहेत. त्यांना तू ठार कर, भिवू नको. युद्ध कर, प्रतिपक्षीयांना तू जिंकशील. द्रोणाचा पाडू न करी, भीष्माचे भय न धरी, कैसेने कर्णावरी परजू हे न म्हण. द्रोणाची पर्वा करू नकोस, भीष्मांचे भय धरू नकोस व कर्णावर शस्त्र कसे चालवू असे म्हणू नकोस. कोण उपाय जयद्रथा कीजे, हे न चिंतू चित्त तुझे, आणि काही आथी जे जे नावा निगे वीर. जयद्रथा करता काय उपाय करावा याविषयी तुझ्या बुद्धीला विचार करण्याचे कारण नाही. आणखी वरील प्रमाणे जे जे नावाजलेले वीर आहेत तेही एक एक आघावे, चित्रीचे सिंहाडे मानावे, जैसे बोलोनी हाते घ्यावे पुसोनिया. ते देखील एक एक पाहिले तर सर्वच भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पुसून घेण्यास योग्य आहेत असे समज. यावरी पांडवा काहीसा युद्धाचा मेळावा, हा आभासू गा आघवा येर ग्रासिले मिया. अर्जुना, अशी वास्तविक स्थिती असताना युद्धाचा समुदाय तो काय उरला आहे. हा सर्व नुसता आभास म्हणजे पोकळ देखावा आहे. बाकी बाहेरील देखाव्याशिवाय इतर बल, तेज वगैरे सर्व मी नाहीसे केले आहे. जेव्हा तुवा देखिले हे माझी या वदनी पडिले, तेव्हाची यांचे आयुष्य सरले आता रीती सोपे. ज्या वेळेला तू हे सैनिक माझ्या तोंडात पडलेले पाहिलेस त्याच वेळेला या सर्वांचे आयुष्य संपले असे समज. आता हे पोकळ सोपट्याप्रमाणे राहिले आहेत. म्हणून वहिला उठी, मी या मारिले तू निवटी, न रिगे शोक संकटी नाथी लिया. म्हणून तू लवकर उठ, मी यास आतून मारलेले आहे व तू यास बाहेरून मार, आणि नसत्या म्हणजे मिथ्या शोक संकटात पडू नकोस. आपणची आडखळा कीजे, तो कौतुके जैसा विंधोनी पाडीजे, तैसे देखेगा तुझे निमित्त आहे. आपण निशाण, तारकीट वगैरे उभे करावे व आपणच त्यास कौतुकाने बाण मारून ते पाडावे. यात जसे बाण हे निमित्त मात्र आहेत त्याप्रमाणे या सर्वच मीच उत्पन्न केले व मीच मारले आहे. या बाणाप्रमाणे यात तू केवळ निमित्त आहेस असे समज. बापा, विरुद्ध जे जाहले ते उपजताची वाघे नेले, आता राज्येशी संचले यश तू भोगी. बाबा अर्जुना, तुझ्या हिताला विरुद्ध असे जे काही एक उत्पन्न झाले होते ते उत्पन्न होता क्षणीच वाघाने नेले, म्हणजे उत्पन्न झाल्याबरोबरच ते नाहीसे झाले. आता वाटेतील काटा आयताच निघाल्यामुळे तुला मिळालेल्या राज्यासह यश तू भोग. सावियाची उतत होते दायाद, आणि बळीये जगी दुर्मद, ते वधिले विशद सायासू न लागता. तुझे भाऊबंद स्वभावतःच गर्वाने फुगून गेले होते व जगामध्ये ते बलवान आणि मदोन्मत्त झाले होते. त्यास मुळीच आयास न लागता तू साफ नाहीसे केलेस. ऐसिया या गोष्टी विश्वाच्या वाकपटी, लिहून घाले किरीटी जगा माझी. अर्जुना, या जगामध्ये अशा या गोष्टी सर्व जगताच्या वाचारूपी पटावर लिहून ठेव. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की आपणच या सर्व विश्वाचा ग्रास करत असून तू फक्त निमित्त मात्र हो. भीष्म, द्रोण, कर्ण आणि जयद्रथादी वीरांना आपण ठार मारले असून तू व्यथित न होता युद्ध कर. शिवाय युद्धस्व जैतासी रणे सपत्नान असं सांगून अर्जुनच युद्धामध्ये विजयी होणार असल्याची त्यांनी ग्वाही सुद्धा दिलेली आहे. कौरवांच्या जवळ पांडवांच्या दीडीनं सैन्य असलं तरी त्यात खरे महत्वाचे पराक्रमी वीर कोण आहेत
त्यांची येथे श्रीकृष्णाने यादी केलेली आहे. भीष्म, द्रोण, कर्ण यांच्यावरच दुर्योधनाची विजयाची मदार होती. हे तिघे आपल्या बाजूला असताना व त्यातल्या त्यातही कर्ण असताना आपण युद्धात नक्कीच जिंकणार असा त्याला भरवसा वाटत होता. जयद्रथ यानेही तपश्चर्या करून पांडवांच्या पैकी एका महारथीला ठार मारण्याचा वर प्राप्त करून घेतला असल्यामुळे श्लोकात त्याचाही उल्लेख केलेला आहे. अर्जुनाच्या दृष्टीने विचार करता या चारांच्या पैकी भीष्म व द्रोण यांच्याविषयी अर्जुनाला पूज्यभाव वाटत होता व कर्ण व जयद्रथ यांना आपण युद्धात ठार मारू असा अहंकार वाटत होता. या दोन्ही गोष्टी व्यर्थ होत्या. त्यांना भगवंतांनी आधीच मारलेलं आहे, तेव्हा भीष्म द्रोणांच्या वधाविषयी पाप लागेल अशी भीती न बाळगता, तसंच कर्ण व जयद्रथ यांना आपण ठार मारत आहोत असा अहंकार सुद्धा न बाळगता श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत आहेत. श्लोकात कौरव वीरांच्या नावांची यादी दिलेली आहे. ज्ञानदेवानी एकेका वीराचं नाव घेऊन त्याच्याविषयी अर्जुनाला निश्चिंत केलेलं आहे. द्रोणांची पर्वा करण्याचं कारण नाही अथवा भीष्मांची भीती बाळगण्याचंही कारण नाही. कर्णावर शस्त्र कसं चालवावं अथवा जयद्रथाच्या वधासाठी कोणता उपाय करावा यातील कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याचं कारणच नाही, कारण या सर्वांना देवानी आधीच ठार मारलेलं आहे. आता हे जे रणांगणात वीर दिसत आहेत ते केवळ चित्र आहे. ज्ञानदेव सांगतात की भिंतीवर जरी डरकाळ्या फोडणाऱ्या सिंहाचं चित्र असलं तरी प्रत्यक्षात ते चित्र ओल्या हातानं पुसून टाकता येतं. तसंच या योद्ध्यांना रणात ठार मारणं ही गोष्ट अगदी सोपी आणि सहज आहे. हा आभासू का आघवा येर ग्रासिले मिया, हा केवळ आभास असून आपण यांचा आधीच ग्रास केलेला आहे. ज्यावेळी अर्जुनाने पाहिलं की भीष्म द्रोणादी वीर विश्वरूपाच्या मुखात जात आहेत त्याच वेळी त्यांचे आयुष्य संपलेलं आहे. आता जे ते दिसत आहे ती म्हणजे केवळ सोपट. आता अर्जुनाला मारलेल्याच योद्ध्यांना मारायचंय. एखादं निशाण उभं करावं व आपणच ते बाणाने खाली पाडावं इतकं ते सोपं आहे. तेथे बाण हे जसे ते निशाण पडण्यास निमित्त मात्र असतात तसे अर्जुनानं केवळ निमित्त मात्र व्हायचंय. लहान मुलाला जशी बागुलबुवाची अथवा खोट्या खोट्या वाघाची भीती वाटावी मग आईने त्याला खोटे खोटे मारल्याचा देखावा करावा आणि बागुलबुवा किंवा वाघोबा गेला म्हणून सांगावं. तशा धाटणीत ज्ञानदेव अर्जुनाला सांगतात की तुझ्यासाठी जे अहितकारक होते ते उत्पन्न होताच वाघोबानं नेलेलं आहे, नाहीसं केलेलं आहे. आता तुझा मार्ग निष्कंटक झालेला आहे. तेव्हा विजयासह राज्याचा उपभोग घेण्याची संधी आता अर्जुनाला प्राप्त झालेली आहे. या सर्व कौरवांना ठार मारण्याचं कारण काय ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की अर्जुनाचे भाऊबंध गर्वाने फुगून गेलेले आहेत, बलाने उन्मत्त झालेले आहेत. तेव्हा त्यांचा वध करणे जगाच्या स्थितीच्या दृष्टीनेही आवश्यकच आहे. आणि आता युद्ध करून त्यांना ठार मारल्यावर ही गोष्ट तू सहजरित्या केलीस अशी जगात अर्जुनाची कीर्तीही होणार आहे. सारे विश्व अर्जुनाचा पराक्रम गाणार आहे असा इतिहास पुढे निर्माण होणार आहे. त्यासाठी आता फक्त अर्जुनानं शस्त्र हातात घेण्याची गरज आहे. भगवंत त्याला अनेक प्रकारे विजयाचं आश्वासन देत आहेत. त्यानंतर अर्जुनानं काय केले त्याचं संजय धृतराष्ट्राला निवेदन करणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.